मुख्याधिकारी म्हणून 8 वर्षाचा कार्यकाळ दिग्रस नगर परिषद येथे शेषराव टाले यांनी गाजवल्यानंतर पुढील 3 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 15 मुख्याधिकाऱ्यांनी दिला एकमेकांना खो। मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात दिग्रस नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी चालवलेला खो खोचा खेळ। खो खो हा शब्द कदाचित आपणास अजब वाटत असेल ना दर्शकांनो, कारण हे तसेच आहे। तत्कालीन मुख्याधिकारी टाले यांच्या नंतर सर्वाधिक मुख्याधिकारी पदी अतुल पंत हे 17 महिने पदावर राहिले। तर दर्शकांनो, आपणास नायक चित्रपटातील ते 1 दिवसाचे मुख्यमंत्री आठवत असतील तर त्याच पद्धतीने दिग्रस नगर परिषद मुख्याधिकारी पदी सर्वात कमी म्हणजेच 3 दिवसाचे मुख्याधिकारी म्हणून एमाजी धुमाळ हे होते। मित्रांनो, टाले नंतर 3 वर्षात 15 मुख्याधिकाऱ्यांनी एकमेकांना खो दिला। यात धीरज गोहाळ 4 महिने, मिलिंद दारोकर 22 दिवस, डॅशिंग लेडी डॉक्टर संगीता नांदुरकर यांना सुद्धा 15 दिवसात खो मिळाला। पदभार स्वीकारल्यानंतर नांदुरकर या गावाकडे पसारा आणायला गेल्या, त्यांना परत येऊ दिले नाही। याचे कारणही तसेच आहे। आपणास आठवत असेलच पाणी टंचाईच्या आढावा बैठकीतील तो मॅडमचा आक्रमकपणा असो। तदनंतर धीरज गोहाळ 2 महिने, दिग्रसचे भूमिपुत्र म्हणून दिग्रसचा विकास करू पाहणारे सुधाकर राठोड यांना सुद्धा 5च महिन्यात खो मिळाला। ज्ञानेश सोनवाने 11 महिने, अभिजित वायकोस 12 दिवस आणि त्यांनी महाराष्ट्रात गाजवलेल्या बदल्यांचा विक्रम मोडला अशा माधुरी मडावींना सुद्धा 8 महिन्यातच विठ्ठल केदारे यांच्याकडून खो मिळाला। केदारे पण 8च दिवस राहिले। एकेकाळी ट्रॅप मध्ये अडकलेले अतुल पंत यांनी मात्र सर्वाधिक 17 महिने कार्यभार सांभाळला। अभिजित वायकोस 1 महिना। दर्शकांनो, समीर भूमकर यांनी मात्र दिग्रस नगर परिषदचा बाहेरूनच अभ्यास करून खो खोच्या मैदानात उतरलेच नाही, ते पदभार सांभाळण्यासाठी आलेच नाहीत। यानंतर गिरीश पारेकर 3 महिने। दर्शकांनो, आता या ठिकाणी एक मजेशीर गोष्ट म्हणजे सन 24 मध्ये 8 दिवसाचा कार्यभार सांभाळून परत गेलेले विठ्ठल केदारे हे पुन्हा परत आले आणि त्यांनी 3 दिवसाच्या मुख्याधिकारी पदी रुजू झालेले एमाजी धुमाळ यांना खो दिला। दिग्रसच्या खो खोच्या मैदानात किती दिवस केदारे हे टिकतील हे पण येणारा काळच आपणास सांगेल। दिग्रस नगर परिषदेची लाज वाटेल अशी परिस्थिती आहे। दर्शकांनो, आजूबाजूच्या नगर परिषदेचे कोटीच्या आकड्यामध्ये स्वतःच्या ठेवी आहेत, परंतु दिग्रस नगर परिषदचा आर्थिक विषय पाहिला तर ती मायनस मध्ये आहे। त्याचे कारणही तसेच आहे। तत्कालीन मुख्याधिकारी टाले हे शिआर मध्ये खेळून गेल्याची चर्चा सुद्धा आपणच केली आहे। नगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड ही सुटता सुटेना। अधिकारी, व्यापारी, ठेकेदार हे मदमस्त आहेत। जनतेला याचे काहीच देणे घेणे नाही। जनता सुद्धा पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही। पुन्हा हीच जनता विकास होत नाही, जनतेची कामे होत नाही, भ्रष्टाचार वाढतो असे उगाच ओरड काढत असतात। याला जबाबदार आपणच जनता आहोत हे विसरून चालणार नाही। असो, अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।